अथ श्री साई सच्चरित अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्य नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य शिर्डीस्थान, धन्य द्वारका माई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन आनिर्वाण वावरले. धन्य धन्य शिर्डीचे जन, जया लागी इतुक्या लांबून, जेणे कवण्याही निमित्त येऊन ऋणी करून ठेविले. गाव शिर्डी आधी लहान, साई सहवासी झाला महान, त्याचेनी झाला अति पावन, त्याचेनी तीर्थपण तयाला. त्या शिर्डीच्या बायाही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य, न्हाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य साई ते. धन्य धन्य तयांचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम, ऐकता तयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनास. म्हणून या श्रोतेया प्रती यथाकाळे कथानुसंगती, व्हावया तयांची जिज्ञासा तृप्ती, देईन विश्रांतीदायकती. साई निजामशाहीत प्रकट, आम्रतळी मार्गा निकट, धूपखेड्याचे वराडा सकट, शिर्डीत अवसट पाहतले. या खेड्यातील पुण्यवान, चांद पाटील नामाभिधान, तया आरंभी जडले हे निधान, इतरा दर्शन त्याचेनी. कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईंची गाठ पडली, कैसी तयांनी चिलीम पाजिली, घोडी त्या दिदली मिळवून. चांदभाईचे कुटुंबाचा भाचा एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वराड वधूच्या गावी ये विषयीची साध्यंत कथा पूर्वीस कथिलीसी श्रोतेयांकरिता, तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची. चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोदाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरित, सोयाची की येतं शिर्डीत. जड मूड हीन दिन, व्रत तप संस्कार विहीन, साधे भोळे भावार्थी जन, कोण साईविन उद्धरिता. 18 वर्षाचे वय, तेथून एकांताची सवय, रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वरमय जासी. होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावाचा जो उकिरडा, दिवसा फिरावे चहूकडा, रात्री पोहडावे तेस्तानी. ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदय काळ, उठला सभोवती वाडा विशाळ, या दीन दयाळा साईंचा. अंती त्याच खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा, तेथेच त्यांना अक्षय थारा, झाला उभारा समाधीचा. तोच प्रणत वत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्न वसंत नार्थ, ही निज चरित्र नौका यथार्थ, भक्तजन हितार्थ निर्मित असे. की ही भवनदी महादुस्तर, अंधपंगू हा भक्त परिवार, तया लागी कळवळा फार, पावेल पैलपार कैसेनी. सर्व आवश्यक भवतरण, तदर्थ व्हावे शुद्धांतकरण, चित्तशुद्धी मुख्य साधन, भगवत भजन त्यामुळं. श्रवणासारखी नाही भक्ती, श्रवणे सहज गुरुपदासक्ती, उपजे निर्मळ शुद्धमती, जेथुनी उत्पत्ती परमार्था. या साईच्या अगणित कथा, गाता गाता होईल गाथा, तरीही संकलित वानू जाता, नावरे विस्तृतता अनावर. जो जो श्रोतया श्रवणी जाड, तो तो वाडे निवेदनी आवड, पुरवणी घेऊ परस्पर कोड, साधू की जोड निजहिताची. साईचं येथील कर्णधार, दृढ अवधान हाची उतार, कथा श्रवणी श्रद्धा आदर, त्या पहिलं पार अविलंबे. गताध्यायी निरूपण, झाले संक्षेपे हंडीचे वर्णन, दत्तभक्ती दृढीकरण, भक्त संतर्पण नैवेद्ये. प्रत्येक अध्याय संपवितांना पुढील अध्याय विषय सूचना, होत गेली ऐसी रचना, समजताना अवगत हे. परिसंपता गताध्याय, नव्हती पुढील कथेची सय, साईद आठवणी देतील जो विषय, तोची की आख्य होईल. ऐसे जे होते स्पष्ट कथिले, तैसेची साई कृपे जे आठवले, तेची की श्रोतया लागी वहिले, सादर केले एठाई. तरी आता श्रोतया प्रार्थना, दूर सारून या व्यवधाना, शांत चित्ते द्या अवधाना, होईल मना आनंद. एकदा चांदोरकर सद्भक्त, बैसुनिया मशिदीत, अस्ताचरण संवाहन करीत, गीताही गुणगुणत मुखाने. भगवद्गीता चतुर्थाध्याय, जिवेस लावणे दिधला व्यवसाय, हस्ते चेपित साईंचे पाय, पहा नवलकाय वर्तले. भूत भविष्य वर्तमान, साई समर्था सर्व ज्ञान, नानास गीतार्थ समजावून, द्यावा हे मन जाहले. ज्ञानकर्म संन्यासन, ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठन, नानांची ती अस्पष्ट गुणगुण, केली की कारण प्रश्नास. सर्व कर्म खिलम पार्थ, होय ज्ञानी परिसमाप्त, संपता 33
तद्विधी प्रणिपात चालला, हा जो श्लोक 34वा. येथेच पाठास आला विसावा, बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा, निजबोध ठसावा नानास. म्हणती नाना काय गुणगणसी, मनरे स्पष्ट हळू जे म्हणसी, येऊ दे की ऐकू मजसी, पुटपुटसी जे गालात. म्हणता आज्ञाप्रमाण श्लोक म्हटला चारी चरण, बाबा पुसती अर्थ निवेदन, स्पष्टीकरण पूर्वक. तव ते नाना अतिविनीत, बद्धांजुली होऊनी मुदित, मधुर वचने प्रत्युत्तर देत, वदत भगवंत मनोगत. आता हा साई नाना संवाद, व्हावया सर्वत्रांना विशद, मूळ श्लोक पदप्रपद, करू की उद्धृत गीतेतुनी. कळावया प्रश्नाचे वर्म, तैसेच संतांचे मनोधर्म, करावा वाटे ऐसा उपक्रम, जेणे ये निभ्रम अर्थ हाता. आधी गिरवान भाषा दुर्गम, साईस कैसी झाली सुगम, आश्चर्य करीती प्रश्न सधर्म, ज्ञान हे अगम्य संतांचे. कधी अध्ययन केले संस्कृता, कधी न कळे वाचली गीता, की तो गीतार्थ हृद्गत ज्ञाता, तैसा हो करिता प्रश्नाते. श्रोतियांची या समाधाना, व्हावी मूळ श्लोकाची कल्पना, म्हणून अक्षरशः भगवंत वचना, वदतो जे विवेचना साह्यभूत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशती ते ज्ञान, ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक. भाषानुसार अर्थदेक, टीकाकारही झाले अनेक, ते एक वाक्यात्मक समस्त. नानाही मोठे बहुश्रुत, गीताभाष्य पारंगत, कथू लागती पदपदार्थ, यथाविदित श्लोकार्थ. रसपुरित मधुरवाणी, नाना सविनय नम्रपणी, अन्वय अर्थ आणुनी ध्यानी, अर्थ निवेदनी सादर. म्हणती गुरुपदी प्रणिपात, गुरुसेवेसी विकी जो जीवित, प्रश्नादिकी आदरवंत, ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिती. सारांश कृष्ण कृपामूर्ती, अर्जुना जे प्रेमे वदती, गुरुसेवा गुरुप्रणती, ज्ञान संविती दायक ही. अर्जुना येणे मार्गे जाता, तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता, दावीतील ज्ञानाचा रस्ता, बाबा या अर्था मी जाणे. शांकर भाष्य आनंदगिरी, शंकरानंदी व्याख्या श्रीधरी, मधुसूदन नीलकंठधारी, उपदेश परी ही देवाची. प्रथम 2 चरणाचा अर्थ मान्य करीती साई समर्थ, परी उत्तर श्लोकार्थ मथित, साई जे कथित ते परिसा. इतरही भक्त चकोर गण, साई मुख चंद्र अनुलक्षुन, करावया अमृत कन सेवन, आपसृनी आस्तित. म्हणती नाना तृतीय चरण, पुनच्छ लक्षात घेई पूर्ण, ज्ञान शब्दा मागील जाण, अवग्रह आनस अर्थास. हे मी काय वदे विपरीत, अर्थाचा काय करीतो अनर्थ, असत्य काय पूर्वील भाष्यार्थ, ऐसेही निरर्थ नामानी. ज्ञानी आणि तत्वदर्शी, ज्ञान उपदेशिती ऐसे जे मनसी, तेथे अज्ञान पद जे घेसी, यथार्थ घेसील प्रबोध. ज्ञान नव्हे बोलाचा विषय, कैसे होईल ते उपदेश, म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय, करी मग प्रत्यय अनुभवी. परिसीला तुझा ज्ञान पदार्थ, अज्ञान घेता कायर वेचत, अज्ञान वाणीचा विषय होत, ज्ञान हे शब्दातीत स्वये. वार वेष्टी गर्भासी, अथवा मल आदर्शासी, विभूती आच्छादी वन्नीसी, तैसेच ज्ञानासी अज्ञान. अज्ञानाने आवृत्त ज्ञान, केले या गीती भगवंते कथन, यथदर्थ होता अज्ञान निरसन, स्वभावे ज्ञान प्रकाशे. ज्ञान हे तो स्वतः सिद्ध, शैवाला वृत्त तोयसे शुद्ध, हे शैवाल जो सारील प्रबुद्ध, तो जल विशुद्ध लाधेल. जैसे चंद्र सूर्याचे ग्रहण, ते तो सर्वदा प्रकाशमान, राहू केतू आड येऊन, आमुचे नयन अवरोधिती. चंद्र सूर्या नाही बाध, हा तो आमुचे दृष्टीस अवरोध, जैसे ज्ञान असे निर्बाध, स्वयंसिद्ध स्वस्थानी. डोळा करी अवलोकन, तयाची देखणी शक्ती ते ज्ञान, वरी पडळ वाढे ते अज्ञान, तयाचे निरसन आवश्यक. ते पडळ अथवा सारा, हस्तकौशल्ये दूर सारा, देखणी शक्ती प्रगट करा, अज्ञान तिमिरा झाडोनी. पाह हे सकल दृश्य जात, अनिर्वचनीय माया विजृंभित, हीच अनादी अविद्य अव्यक्त, अज्ञान विलसित ते हेच. ज्ञान ही वस्तू जाणावयाची, नव्हे ती विषय उपदेशाची, प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची, गुरुकृपेची साधने. विश्वाचे सत्यत्व महाभ्रम, हेची ज्ञानावरणतम, निरसुनी जावे लागे प्रथम,
प्रज्ञान ब्रह्म प्रकटे ते. संसार बीज जे अज्ञान, डोळा पडता गुरुकृपांजन. उडे मायेचे आवरण, उरे ते ज्ञान स्वाभाविक. ज्ञान हे तो नव्हे साध्य, ते तो आधीचा स्वयंसिद्ध. हे तो आगम निगम प्रसिद्ध, अज्ञान हा विरोध ज्ञानाला. देवा भक्ता जे भिन्नपण, हेच मूळ अज्ञान विलक्षण. तया अज्ञानाचे निरसन, होताच पूर्ण ज्ञान उरे. दोरापोटी सर्पाजनन, हे तो शुद्ध स्वरूपा ज्ञान. स्वरूपपदेशे निरसे अज्ञान, उरे ते ज्ञान दोराचे. पोटी सुवर्ण वरी काट, काटापोटी लखलखाट. परी तो व्हावया लागी प्रकट, हव्य वाटची आवश्यक. माया मूळ देहजनन, अदृष्टाधीन देहाची चलन. द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन, देहाभिमान अज्ञान. मनोनी जे स्वयनिरभिमान, तयान सुख दुःखाचे भान. विरे जे अहंकाराचे स्फुरण, तैस अज्ञान निरास. स्वस्वरूपाचे अज्ञान, तेचे मायेचे जन्मस्थान. होता गुरुकृपा माया निरसन, स्वरूप ज्ञान स्वभावे. एका भगवत भक्तीविन, किमर्थ इतर साधनेशीन. ब्रह्मदेवही माये अधीन, भक्तीचं सोडवण तयाही. हो का ब्रह्म सदन प्राप्ती, भक्ती वाचुनी नाही मुक्ती. तेथेही चुकल्या भगवत भक्ती, पडे तो पुनरावृत्तीत. तरी व्हावया माया निरसन, उपाय भगवत भजन. भगवत वक्ता नाही पतन, भवबंधनही नाही तया. जण म्हणती माया लटकी, परिती आहे महाचेटकी. ज्ञानिया फसवी घटको घटकी, भक्त नाचविती चुटकीवरी. जेथे ठकती ज्ञान संपन्न, तेथे टिकती भाविक जन. हिते नित्य हरिचरणी प्रपन्न, ज्ञानाभिमान धनज्ञानी. म्हणून व्हावया माया तरण, धरावे एक सद्गुरु चरण. रिगावे तया अनन्य शरण, भवभय हरण तात्काळ. अवश्य येणार येओ मरण, परीन हरीचे पडो विस्मरण. इंद्रिय आश्रम वर्णाचरण, चित्ते हरिचरण चिंतावे. रथ जैसा जुंपल्या हई, तैसेच हे शरीर इंद्रियी. मनाच्या दृढ प्रग्रही, बुद्धी निग्रही निज हस्ते. मन संकल्प विकल्प भरी, धावे यथेष्ट स्वेच्छा विहारी. बुद्धी त्या निज निश्चय निवारी, लगाम आवरे निज सत्ता. बुद्धी सारिखा कुशल नेता, ऐसा सारथी रथी असता. रथ स्वामीसी काय चिंता, स्वस्थ चित्ता व्यवहारे. देहगत सकल कार्य, हे बुद्धीचे निज कर्तव्य. ऐसी मनासी लागता सवय, सर्व व्यवसाय हितमय. शब्द स्पर्श रूपादी विषय, येणे मार्गे लागल्या इंद्रिय. होईल व्यर्थ शक्तिशय, पतन भय पदोपदी. शब्द स्पर्श रूपाधिक, पंचविषयी जे जे सुख. तेथे अंती सकळ असुख, परम दुःख अज्ञान. शब्द विषया भुले हरिन, अंतिवेची आपुला प्राण. स्पर्श विषया सेवी वारण, साहे आकर्षण अंकुशे. रूप विषया भुले पतंग, जाळून निमे आपुले अंग. मीन भोगी रसविषय भोग, मुके सवैग प्राणास. गंधा लागी होऊनी गुंग, कमलकोशी पडे भृंग. एकेका पायी इतुका प्रसंग, पाचाचा संग भयंकर. हितो स्थावर जलचर पंखी, येयाची दुस्थिती देखो देखी. ज्ञाते मानवही विषोन्मुखी, अज्ञान आणखी ते काय. अज्ञान नाशे विषय विमुख, होता होईल उन्मनी हरिक. जीव ज्ञान स्वरूपोन्मुख, आत्यंतिक सुख लाधेल. चित्ते करा हरिगुरु चिंतन, श्रवणे करा चरित्र श्रवण. मने करा ध्यानानुसंधान, नामस्मरण जीवेने. चरणी हरिगुरु ग्रामागमन, घ्राणी तन्नीर मारल्या घ्राणन. हस्ती वंदा तयाचे चरण, डोळा घ्या दर्शन तयाचे. ऐशाया सकल इंद्रिय वृत्ती, तया कारणे लाविता प्रीती. धन्य तया भक्तांची स्थिती, भगवत भक्ती काय दुजी. सारांश समूळ अज्ञान खाना, उरे ते ज्ञान सिद्ध जाना. ऐसे या श्लोकाचे वृद्ध अर्जुना, श्रीकृष्ण राणा सुचवी. आधीचं नाना विनय संपन्न, परिसुनी गोड हे निरूपण. पायी घालून लोटांगण, वंदिले चरण दोहाती. मग ते श्रद्धा निष्ठ प्रार्थना, करीती दौडा मम अज्ञाना. दंडा माझिया दुरभिमाना, यथार्थ शासना करोनी. सात्विकतेची हौस वरीवरी, विकल्प अखंड दाटे अंतरी. अपमान साहेना क्षण भरी, अज्ञाने ते तरी काय दुजे. पोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव दावीवरी. काम क्रोध धुमसे भीतरी, अज्ञान ते तरी काय दुजे. आतुनी सकळ कर्मे नष्ट, बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ.
आचारहीन विचारभ्रष्ट अज्ञान स्पष्ट काय दुजे. बाबा आपण कृपा घन करोनिया कृपा जल सिंचन. करा हा अज्ञान दावा नल शमन. होईल मी धन्य इतुके न लगे मज ज्ञानाची गोठी. निरसाप माझी अज्ञान कोटी. ठेवा मजवरी कृपा दृष्टी. सुख संतुष्टी तेची मज. साई सप्रेम करुणा घन नानास निमित्ता पुढे करून. तुम्हा आम्हा सकला लागून. गीतार्थ प्रवचन हे केले. गीता भगवंताचे वचन म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण. कालत्रही याचे प्रमाण कधीही अवगणन होता नये. परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त या दोघांसी न लगे शास्त्रार्थ. मुमुक्ष प्रित्यर्थ या जन्म विषयापाशी दृढ आकळीला. कधी पावेन मी मुक्ततेला. ऐसे वदतिया मुमुक्षुला तारावयाला ही शास्त्रे. पाहुनी ऐशा निजभक्ताला संतास जेव्हा येतो कळवळा. काढूनी काही निमित्ताला उपदेश अवलीला प्रकटिती. देव अथवा गुरु पाहे भक्ता आधीन सर्वस्वी राहे. भक्त कल्याण चिंता वाहे साकडी साहे तयाची. आता एक दुजे लहान करीतो साईचे वृत्त कथन. कैसी एखाद्या कार्याची उठावन करिता नकळतपण दावी ती. असो सानवा ते मोठे खरे कारण कधी न फुटे. साई मात्र हळूहळू उठे वाच्यताना कोठे केव्हाही. सहजगत्या एखादे काम निघावे करावा उपक्रम. न मूळ कारण निर्देशन नाम वरीवरी संभ्रम आनिक. बोलेल तो करेल काय गरजेल तो वरसेल काय. या रूढ म्हणीचा प्रत्यय विना व्यत्यय साई दे. बाबांसारख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगी अवतरती. होता इच्छित कार्यासमाप्ती अंत अव्यक्ती समरसती. आम्हान ठावे मूळ कारण कोठून आलो कोठे प्रयाण. किमर्थ आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे. बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला. सकळ इंद्रियगण विकळ झाला तरीही न सुचला सुविचार. कलत्र पुत्र बंधू जननी इष्टमित्रादी सकल स्वजनी. देह त्यागिता पाहू नयनी तरीही न मनी सुविचार. तैसे नव्हती संतजन ते तो अत्यंत सावधान. अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निजनिर्वाण तया ते. देह असे तो अतिप्रीती भक्ता लागी देहे झिजती. देहावसाने ही देहावस्थिती निजभक्त हिती लावी ती. देह ठेवा वयाचे आधी कोणी आपुली बांधी ती समाधी. ही पुढे निजदेहा विश्रांती मिळावी निश्चिती ते स्थानी. तैसेच पहा बाबांनी केले परी ते आधी कोणानं कळले. समाधी मंदिर बांधून घेतले अघटित केले तयांनी. नागपूरस्थ मोठे धनिक बापूसाहेब बुट्टी नामक. तया हस्ते हे बाबांचे स्मारक उभारिले देख बाबांनी. बापूसाहेब परमभक्त साईचरणी नित्यानुरक्त. आले निज परिवारासहित राहिले शिर्डीत सेवेस. धरुणी साईचरणी हेत नित्यानुवर्ती तेथेच वसत. पुढेही तैसेच नित्यांकित राहावे शिर्डीत वाटले. घ्यावी एखादी जागा विकत. उठवावी एक छोटी इमारत. स्वतंत्रपणे वसावे तेथ. आले की मनात तयांच्या. येथे हे पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हे मंदिर आज. दृश्य स्मारक भक्त काज साई महाराज प्रेमाचे. कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवन्या प्रकारा. कैसा हा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा. विचार हे ऐसे चित्ती दीक्षितांची या माडीवरती. बापूसाहेब निद्रिस्त स्थिती दृष्टांत देखती मौजेचा. तेथेच एका बिछाण्यात माधवरावही असता निद्रिस्त. त्यासही तोच दृष्टांत परम विस्मित दोघेही. बापूसाहेब स्वप्न देखती बाबा तया ते आज्ञापिती. आपणही आपुला वाडा निश्चिती देवळा समवेती बांधावा. होता शनीचा हा दृष्टांत. बापूसाहेब झाले जागृत. आमूल स्वप्न आठवीत. आसन स्थित निजशेजे. इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकिले रडता. बुट्टी तयास जागे व्हा ओरडता. निद्रितावस्था मावळली. का हो आपण का रडत होता. ऐसे माधवरावस पुसता. मंतीश्रींचे प्रेमोद्गार परिसता. प्रेमोद्रेकता पावलो. बाष्प गदगद झाला कंठ. नयनी आसुवे वाहिली उद्भट. प्रेम नावरे आवरिता उत्कट. झाले परिस्फुट रुदनात. येऊनी बाबा माझी अनिकट. आज्ञा दिदली मजला स्पष्ट. वाडा देऊळ होऊ द्या प्रकट. पूर्वीनं अभिष्ट सर्वांचे. बापूसाहेब अंतरी विस्मित. दोघा लागीची एकची दृष्टांत. मन झाले संशय रहित.
कार्यार्थोद्यत निश्चित. बुट्टी स्वयं गर्भश्रीमंत, वाडा देऊळ बांधू समर्थ, माधवराव केवळ सुखवस्त, एकची दृष्टांत उभयाते. परस्परांची स्वप्ने जुळली, परमानंदा भरती आली, रूपरेखा निश्चित केली, योजना अनुमोदिली काकांनी. असो उदयिक प्रांतकाळी, तिघेही असता बाबा जवळी, बाबा नित्य प्रेमसमेळी, मुख न्याहाळीत श्यामाचे. श्यामावधे देवा हा खेळ, काय आहे तुझा अकळ, झोपही न घेऊ देसी निश्चळ, तेथेही आम्हा ते बरळ विसी. तेव्हा बाबा ते परिसुनी, हस्त ठेवित आपुले कानी, वदते आम्ही आपुले ठिकाणी, म्हणत कोणी काहीही. असो मगती पूर्वक्त योजना, मांडली बाबांची अनुमोदना, झाली तात्काळ बाबांची अनुज्ञा, समंदिर व सदना बांधावया. माधवरावांनी बांधिली कंबर, झाला तळमजला तळघर, त्याचेच हातून झाले विहीर, काम हे येथवर पोहोचले. लेंडीवरी जात असता अथवा तेथून मागे परतता, खिडक्या बाऱ्या दारे बसविता, बाबा उत्सुकता अवलोकित. वदत करुणी तर्जनीवरी, येथे दार येथे बारी, येथे पूर्वेस काढा गॅलरी, शोभा बरी दिसेल. पुढे कार्यकारण निमित्ते बापूसाहेब जोगांचे हस्ते, पुढील काम होणारे होते ते मग त्याते सोपविले. ऐसे काम होता होता स्फुरण झाले बुट्टीच्या चित्ता, यातची एक गाभारा धरिता, मुरलीधर स्थापिता येईल. कल्पनेचा झाला उदय, परीन पुसता बाबांचा मनोदय, बुट्टींना आरंभित काहीही कार्य, विना गुरुवर्य आज्ञापन. हा तो त्यांचा नित्यनेम, अनुज्ञा बाबांची हेच वर्म, नाही ऐसे एकही कर्म, त्याविन उपक्रम जयाते. किमर्थ व्हावे मध्ये दालन, काय आहे त्याचे प्रयोजन, दोन्हीकडील भिंती पाडून, करावे स्थापन मुरलीधरा. दालनाचे व्हावे देवालय, बापूसाहेब यांचा मनोदय, परिपुसावा बाबांचा आशय, असल्यास निसंशय करावे. म्हणून वदले माधवरावा, आपण बाबांचा विचार घ्यावा, मग पुढील आक्रम योजावा, रुचेल देवा तैशापरी. बाबा फेरीवर असता, वाडी याच्या सन्निध येता, द्वारा निकट स्वारी पावता, काय पुसतात श्यामराव. देवा बापूसाहेब वदती, दालनाच्या दोन्ही भिंती पाडून तेथे स्थापू प्रीती, कृष्णमूर्ती मुरलीधरा. मध्यभागी चौक साधून करू तेथे सिंहासन, वरी मुरलीधर विराजमान, शोभायमान दिसेल. ऐसे बापूसाहेब योजिती, परी पाहिजे आपुली अनुमती, देऊळ वाडा दोन्ही रीती, हातोहाती होतील. ऐकून ही श्यामाची उक्ती, बाबा आनंदे बरे म्हणती, देऊळ पूर्ण झाली यावरती, येऊ की वस्तीचा आपणही. लावणी वाडियाकडे दृष्टी, बाबा करीत मधुर गोष्टी, वाडा पुरा झाली या पाठी, आपुलेसाठीच तो लावू. तेथेच आपण बोलू चालू, तेथेच आपण अवघे खेळू, प्रेमे आपापना कवटाळू, भोगू सुकाळू आनंदाचा. असो तेव्हा श्री साई प्रत, माधवरावजी ऐसेही पुसत, हेची जरी अनुज्ञा निश्चित, पायासी मुहूर्त करू की. बरी आहे ना देवा वेळ, फोडावया आणूना नारळ, फोड फोड म्हणता तात्काळ, आणूनी श्रीफळ फोडिले. असो पुढे झाला गाभारा, मुरलीधर देवाचा चौथरा, मूर्तीही एका कारागिरा, सोपविली की करावया. पुढे आली ऐसी वेळ, बाबासा आले दुखणे प्रबळ, निकट पातला अंतकाळ, अंतरी तळमळ भक्तांच्या. बापूसाहेब अस्वस्थ चित्ती, आता पुढे या वाड्याची स्थिती, काय होईल नकळे निश्चिती, मनोनी खंती उद्भवली. इत उत्तर बाबांचे पाय, मंदिरास या लागती काय, लाखो रुपये झाले व्यय, अंतिया व्यत्यय पातला. बाबांनी देह ठेविल्यावर, कशाचं मुरलीधर वा घर, कशाचं वाडा अथवा मंदिर, दूषित अंतर बुट्टीचे. पुढे कर्म धर्म संयोगे, अंतसमय साई नियोगे, झाले वाड्याची या महद्भाग्ये, मनाजोगे सकळांच्या. मजला वाड्यात द्या ठेवून, हे अंतकाळीचे बाबांचे वचन, निघता बाबाची या मुखातून, झाले निश्चिंत मन सर्वांचे. मग ते पवित्र साई शरीर, झाले गाभारिया माझी स्थिर, वाडा झाला समाधी मंदिर, अगाध चरित्र साईंचे. धन्य भाग्य त्या बुट्टीचे, जयाची या गृही स्वसत्तेचे, विसावे शरीर श्री साईंचे, नाम जयांचे अतिपावन. असो ऐशी कथा पावन, परिसोनी श्रोते सुख संपन्न, हेमाड साई नाथासी शरण, सोडीन चरण क्षणभरी.
घडोतो भोग इष्टानिष्ट साई एक राखिता संतुष्ट वर्तता मार्के यथोपदिष्ट लाधेल अभिष्ट अचूक कथा वक्ता आणि वदन जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड कोठील कवन उगाच टोपण नावाचा म्हणून पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा येईल श्रवणा वेळी होईल जी जी रचना तिची विवंचना का आज स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधी मंदिर निर्माणम नामम 39तमोऽध्याय संपूर्णम श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।